नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहोत. स्पर्धा परीक्षेसाठी सर्व गणित तुम्हाला आजपासून मी शिकवणार आहोत. तर पहिला आपला प्रश्न आहे की विच गव्हर्नमेंट एक्झाम हॅव मॅथ इन देअर सिलेबस. म्हणजे कोणकोणत्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये मॅथ विचारलं जातं ते आपण बघणार आहोत. पहिलं विचारलं जातं पोलीस भरती, MPSC, SSC, बँकिंग एक्झाम, IBPS, SBI, RBI. परत महानगरपालिका भरती, ZP, म्युन्सिपल पार्टी, सर्व सेवा तलाठी परीक्षा एक्झाम, भारतीय लष्कर, आर्मी अग्निवर, GD टेक्निकल आणि क्लर्क एक्सेट्रा. रेल्वे एक्झाम, RRB, NTPC, ग्रुप D, ALP, डिफेन्स एक्झाम, NDA, CDS, एअरफोर्स, XY ग्रुप, TET आणि CTET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, B.Ed अँड D.Ed प्लस UPSC. या सर्व एक्झामसाठी मॅथ विचारलं जातं. आपण या सर्व एक्झामच्या आधार म्हणून आज मॅथची एक स्पेशल बॅच चालू केलेली आहे. मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. तर चला, आज आपण गणिताचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही गणित म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. गणित म्हणजे काय हा महत्वाचा प्रश्न आहे. गणित म्हणजे काय? गणित म्हणजे आकृत्या, प्रमेय, संख्या आणि संकल्पना या सर्वांचा अभ्यास करून समस्याचे विश्लेषण केले जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? गणित असं म्हणतो. ही झाली गणिताची व्याख्या. आता मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगतो गणित म्हणजे काय. गणित म्हणजे संख्यांशी खेळणं, आणि मेंदूची व्यायामशाळा. यालाच काय म्हणतात? गणित आपण असं म्हणतो. आता समजलं सगळ्यांना, आपल्याला संख्येशी खेळणे आणि मेंदूची व्यायामशाळा करणे, त्यामुळे आपल्याला गणिताचा अभ्यास करणे. हे गणित असं एक शास्त्र आहे जे डोकं वापरायला लावते आणि उत्तर मिळाल्यावर आपल्याला समाधान किंवा आपल्या चेहऱ्यावर आनंदी भाव निर्माण करतं. आता गणितामध्ये पण काही प्रकार आहे.
अंकगणित झालं, बीजगणित झालं, भूमिती झालं, एक्सेट्रा. असा सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. याला काय म्हणतात, गणिताचं शास्त्र. गणिताच्या शास्त्रामध्ये काय करायचं आपल्याला, अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सांख्यिकी, या सर्वांचा अभ्यास आपण गणितामध्ये करत असतो. ओके, आता तुम्हाला मी अंकगणित म्हणजे काय पण काय बघणार आहे पहिल्यांदा, अंकगणित म्हणजे काय. आता अंकगणित म्हणजे काय, जर एक्झाम्पल देतो तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत आहे, की तुम्ही आहे आणि हा तुमचा मित्र आहे. ओके, तुम्ही झाले आणि हा तुमचा मित्र. आता त्यात तुम्ही 10 समोसे घेतले. किती घेतले? 10 समोसे. आणि तुमच्या मित्रांना 3 समोसे खाल्ले. किती समोसे खाल्ले? 3. आणि आता उरले किती समोसे? ह्याच वजाबाकी, बेरीज वजाबाकीच्या खेळाला आपण काय म्हणतो? खेळास अंकगणित असे म्हणतो. समजलं तुम्हाला? म्हणजे जर तुम्ही 10 समोसे घेतले, तुमच्या मित्रांना 3 खाल्ले आणि उरले किती समोसे, याच्यात आपण जे बेरीज वजाबाकीचा खेळ करणार आहोत त्याला आपण अंकगणित म्हणतो. आता दुसरा पॉइंट आहे आपला. आता दुसरा काय आहे? हा झाला अंकगणित. आता दुसरा आणखीन मी तुम्हाला सांगितला होता तो बीजगणित सांगितला होता. आता बीजगणिताचं तुम्हाला उदाहरण देतो. माझ्याकडे किती पैसे? माझ्याकडे किती पैसे हे सांगायचं नाही मला. काय सांगायचं नाही, पण किती आहे? ₹1. किती? ₹1 आहे. एकची किंमत काढणे, एकची किंमत काढणे म्हणजेच बीजगणित होय. समजलं तुम्हाला सगळ्यांना?
तुम्हाला एक्झाम्पल देतो समीकरणाचं. माझ्याकडे x प्लस 10 रुपये इक्वल टू 50 आहे, तर माझ्याकडे पैसे किती? x इक्वल टू 50 मायनस 10 किती येईल? 40 रुपये माझ्याकडे. समजलं तुम्हाला? चला पुढचा. आता भूमिती. आता भूमिती म्हणजे काय? हे तुम्ही आणि इथं एक पतंग उडवते. तुम्ही जो पतंग उडवताय, तुम्ही जो पतंग उडवताय तो सरळ रेषेत आहे का? का वळलेला आहे? हे सगळं आपल्याला सांगणं म्हणजे, याचा सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे आपल्याला भूमिती होईल. ओके. आता तसाच एक आणखीन एक महत्वाचा त्रिकोणमिती. त्रिकोणमिती म्हणजे तुम्ही आता सगळेजण गड किल्ल्यावर जातात. आज सगळ्यांना गड किल्ल्यावर गेल्यावर एक प्रश्न पडतो की या किल्ल्याची उंची किती असेल आणि एखादी वस्तू या किल्ल्यावर नेली कशी असेल, आणि आपण थेट या किल्ल्यावर जाऊ कसं शकतो, आणि कामगारांनी काम किल्ल्याचं कसं केलं असेल, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला त्रिकोणमितीमध्ये भेटतात. आता ते कसं? कोणता कोन बनतो, काय त्रिज्या आहे, बाजू मोजणे, या सर्व गोष्टी आपल्याला त्रिकोणमितीमध्ये शिकायच्या. समजलं तुम्हाला? आणि आणखीन एक महत्वाचा गणिताचा सांख्यिकी. सांख्यिकी म्हणजे कसं? आता तुम्ही 10 दिवस अभ्यास केला, 10 दिवस अभ्यास केला, त्याच्यातले 4 दिवस तुम्ही झोपा काढल्या. काय केलं? झोपा काढल्या. तर सरासरी तुम्ही किती दिवस अभ्यास केला? हे आपल्याला कशात कळतं? सांख्यिकीमध्ये. आता आणखीन तुम्हाला गणिताचं सांगायचं म्हटलं तर आज आपण जेवढे पण डिजिटल मोबाईल झालं, अँड्रॉइड ॲप झालं, हे सगळे
स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी आणि प्रोग्रामिंगच्या मॅथमॅटिकल प्रोग्रामिंगवर आधारित असतात. याचा सगळ्यांना अभ्यास म्हणजे गणित होय. समजलं तुम्हाला गणित गणित म्हणजे काय, गणिताचा अभ्यास का करायचा आणि गणितानं काय होतं. आता हे झालं गणित म्हणजे काय आणि गणितात कोणकोणते प्रकार हे तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला मी आणखीन पुढचा टॉपिक सांगतोय. आता मेन महत्वाचा पॉइंट आहे, हॅच करून ठेवा. गणित गव्हर्नमेंट परीक्षासाठी का विचारतात, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता हा तुम्हाला प्रश्न पडत, आता तुम्ही पोलीस भरती देतायत, MPSC देतायत, कोणी बँकिंग देते, कोणी UPSC देते, कोणी SSB देते, कोणी NDA देते. आता गणित हा गव्हर्नमेंट परीक्षेसाठी का विचारतात, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. गणितामुळे तुम्हाला पहिला पॉइंट, गणितामुळे तुम्हाला तुमच्या तर्कशक्ती आणि निर्णय क्षमता वाढते. दुसरा पॉइंट आहे तुमच्यातली डिसिप्लिन, म्हणजे अभ्यासाची शिस्तबद्धता. बद्धता चेक करता येते, तपासता येते. परत डाटा हँडलिंग, म्हणजे खूप प्रकार मध्ये जेवढा काय डाटा राहतो त्याला हँडल करता आलं पाहिजे. पुन्हा लॉजिक वापरता आले पाहिजे आणि सर्वसामान्य बुद्धिमत्ता. समजलं सगळ्यांना. आणि आता याच्यावरून सगळ्यांना एक कन्क्लुजन मी तुम्हाला देतो की तुम्ही सरकारी अधिकारी, तुम्ही भविष्यात अधिकारी होशाल, कोणी कर्मचारी होईल, त्यावेळेस तुम्हाला जे रोजचे निर्णय झाले, माहितीची मोजणी, आणि तर्कशुद्ध विचार करणे आणि झटपट निर्णय घेणे, या गोष्टी आपण गणिताकडून शिकायला भेटतात. समजलं. आता गणित म्हणजे काय, गणितातले जे अंकगणित म्हणजे काय, बीजगणित म्हणजे काय, भूमिती म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला सांगितलंय. आता आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला मी टॉपिक सांगणार आहे. आता आपला अभ्यासक्रम काय राहणार आहे, पहिला संख्या आणि संख्या संबंधित प्रकार. त्यात पूर्ण संख्या बघणार आहे, नैसर्गिक संख्या आहे, संख्या मालेवरील प्रश्न आहे, संख्यातील अंकाचा स्थानिक किंमत बघणार आहोत, नंतर गुणाकार बघणार आहोत, भागाकार, गणितातील प्रक्रिया करण्याचा क्रम म्हणजे बोडोमास,
नंतर समांतर संख्या, परिमेय अपरिमेय संख्या, संख्या शृंखला, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग, घन, मसावी, लसावी, वर्गमूळ, घनमूळ, दशांशांचे अनुपात, अपूर्ण दशांश अनुपात, घातांक, प्रमाण, काल, काम, वेग, वेळ, अंतर याच्यावरचे अभ्यास करणार आहोत. आगमनाचा वेळ आणि अंतर, जात आणि प्रवास आणि वेळ याच्यातला अंतर, साधारण टक्केवारी आणि नफा, गुणोत्तर, प्रमाण भागीदारी, व्याज, सरासरी, क्षेत्रफळ, नफा तोटा आणि सूट आणि कमिशन या सगळ्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, समान प्रमाण, समांतर राशीमध्ये घड्याळ, वेळ, भूमितीत आपल्याला बिंदू, कोन, समांतर रेषा, त्रिकोणाची समप्रमाणता आणि त्रिकोणाचे वैशिष्ट्य या सगळ्या मूलभूत संकल्पना आपल्याला शिकायला भेटणार आहे. पायथागोरसचा सिद्धांत, वर्तुळाचा परिघ, क्षेत्रफळ, त्रिकोण व त्याचे गुणधर्म, बहुभुज कोन, आयताकृती प्रकरण, एकल समीकरण या सगळ्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. बीजगणिताच्या राशी आणि बहुपदीय भिन्नकार आणि निम्न समानता, संख्या शृंखला आलेख, सारणी आलेख, संख्या मालिका, जोड संख्या लेख, वर्तुळालेख, प्रमाणता, संयोजन, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो की आपलं गणिताचं लेक्चर डेली 11 AM ला आपल्या चॅनलवर अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी दररोज गणिताचा अभ्यास करावा. प्रत्येक लेक्चर मध्ये सगळे पॉइंट तुम्हाला शिकवले जाणार आहेत. त्यामुळे आज मी तुम्हाला आपलं इंट्रोडक्शन इथंच थांबवतो आणि उद्या आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार म्हणजे एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहे ते बघणार आहोत. त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.